राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सच्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 8 एप्रिल या दिवशीचं चिंतन. देहासक्तीनं जो विभक्त नाही तो भक्त. दूर असणं म्हणजे विभक्त. कधी कधी माणसं जवळ असून सुद्धा जशी विभक्त असतात तसंच अगदी निकट असलेल्या अंतरात्म्यापासूनही आम्ही विभक्तच आहोत. जड चैतन्याची ही परस्पर विरुद्ध जोडी सृष्टीकर्त्यानं कशी आणि कशासाठी घातली हे कधीही न उलगडणारं कोडं आहे, यात शंका नाही. मग आम्ही विभक्त का होतो? सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या त्या परमेश्वराशी निगडीत राहून आम्ही त्याचे भक्त का होत नाही? ईश्वरच सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, असं गीता सांगते. देहाच्या अनुषंगानं त्याच्या सहयोगानं सुख मिळेल असं वाटत राहणं हा भ्रम सर्व जीवांना झालेला असल्यामुळे एखाद्या चाकावर घातलेल्या वस्तूप्रमाणे ते सगळे फिरत असतात. मूळ चाक कोण फिरवतंय इकडं लक्षच नाही. ज्याच्या आधारानं आम्ही जिवंत समजतो स्वतःला आणि ज्या जिवंतपणाच्या जाणीवेतून सुखाची अनुभूती येण्याची प्रतीक्षा करतो, ती जाणीव काय आहे आणि कशाची आहे याचाच विसर पडल्यामुळे चैतन्य रूपानं देहात वावरणाऱ्या ईश्वराचे आम्ही भक्त होऊ शकत नाही. वास्तविक पाहता देह हे एक साधन आहे. इंद्रियांच्या द्वारा सुखदुःखाचे अनुभव येतात, अनुभूती येते, जाणीव होते, पण ही कुणाला होते इकडं लक्षच नाही. मऊ सोफ्यावर बसल्यावर मला सुख वाटतं. पंचपक्वान्नांचं जेवण झालं म्हणजे तृप्ती समाधान झाल्याची जाणीव होते. ही पोटाला आणि शरीराला होते का? अर्थातच नाही. कारण तशी होत असती तर बेशुद्ध पडलेल्या किंवा मृत झालेल्या व्यक्तीच्या शरीराला सुद्धा ती व्हायला पाहिजे. होते की नाही माहीत नाही, पण नसावी. म्हणजे देहासक्तीनं सुखाच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही. ती आसक्ती देवापासून शरीरांतर्गत चैतन्यापासून दूर नेते आणि विभक्त करते. म्हणून देहाची आसक्ती सुटल्याशिवाय निखळ जाणीव रूप चैतन्याची ओळख पटणार नाही. आणि ओळखच पटली नाही, त्याच्याकडे लक्षच गेलं नाही, तर त्याच्यावर प्रेम कसं करणार? त्याची भक्ती कशी होणार? ही देहासक्ती कमी होण्यासाठी सद्गुरूंनी दिलेलं साधन हट्टानं करणं आणि त्यांची कृपा प्राप्त करून घेणं हाच त्यावरचा उपाय आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.